आपल्याला या सर्व सत्ता आणि विरोधक यांच्या समतोल राखत संसदीय परंपराचा सन्मान करत ते काम करतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। शिवसेना परिवारातला एक सदस्य आज घटनात्मक जबाबदारी स्वीकारत आहे याचं मनोमन समाधान आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो। मुख्यमंत्री महोदयांनी सांगून टाकलेलं आहे की याचं सर्व प्रश्नांची उत्तरं मी अगोदरच दिलेली आहेत नीलमताईंच्या बरोबर, कारण ते स्वतः निष्णात वकील आहेत। त्यामुळे दुसरा प्रश्न समोर येण्याचं काही शक्यता आणि काही शंका कुशंका बाळगण्याची आवश्यकता नाही। मुख्यमंत्री महोदय म्हणून या ठिकाणी आपण राज्य पुढे नेतोय। 2.5 वर्षाची कारकीर्द माझी पाहिली, आम्ही टीम म्हणून काम केलं। देवेंद्रजी आता मुख्यमंत्री म्हणून काम करतायत। महाराष्ट्र आपला पुढे जातोय। महाराष्ट्र देशामध्ये नंबर 1चं राज्य म्हणून आपल्याला पुढे न्यायचं आहे। महाराष्ट्राचा विकास करायचा आहे आणि म्हणून जे महाराष्ट्रातलं पायाभूत सुविधा असतील, आपलं विकास असेल, मूलभूत सोयी सुविधा असतील, अगदी योजना असतील, वेलफेअर लाडक्या बहीण योजनांसारखे महाराष्ट्र आपण पुढे नेतोय। त्यामुळे विरोधी पक्षांनी देखील यामध्ये सातत्याने सत्ताधारींच्या हातात हात घालून काम करावं। जिथं काही चुकत असेल तर नक्की विचारावं, परंतु चांगल्याला चांगलं म्हणण्याची वृत्ती आपण ठेवली पाहिजे। बाळासाहेबांनी ते आपल्याला शिकवलेलं आहे आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा हे महाराष्ट्र जे आहे आपलं पुढे ज्या गतीने जात आहे, आदरणीय मोदी साहेबांच्या मदतीने डबल इंजिनचं सरकार मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे नेतोय। त्यामध्ये नक्कीच विरोधी पक्षाची संख्या कमी असली तरीसुद्धा तुमचा मान सन्मान आम्ही नक्की राखणार, याबद्दल बिलकुल शंका बाळगू नका। आणि आता तर सचिन अहिर इथे उपसभापती म्हणून बसतीलच आणि म्हणून तेही आपल्याला न्याय देतील। रामभाऊ तर आहेतच आणि म्हणून पुन्हा एकदा मी मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। आणि सचिन अहिर यांच्यासाठी 2 ओळी मी सांगतो। उड़ान वाली चिड़ियों को कहाँ मालूम होता है, उड़ान वाली चिड़ियों को कहाँ मालूम होता है कि जमीन से जुड़े रहने का मजा क्या होता है। जो आसमान छूकर भी अपनी जमीन नहीं भूलते, जो आसमान छूकर भी अपनी जमीन नहीं भूलते, जनता के दिलों पर राज बस वही करते हैं। आकाशाला गवसणी घातल्यानंतर पण सचिन अहिरांचे पाय जमिनीत घट्ट रोवून त्यांनी ठेवलेले आहेत। त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आणि चांगली परंपरा पुढे न्याल अशा शुभेच्छा देतो। माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार।